August first Sunday या August second Sunday there will get with other doing और मॉर्निंग बैच इवनिंग बैच में से जो लोग कल क्रिएट किया था जो लोग तो उन लोगों को आज ये संडे को टेस्ट के बाद उठना और उनको बाकी के रजाली की इंस्ट्रक्शन दिए आता आपण त्याचा पुढचा पार्ट सुरू करतो हा जो पार्ट आहे हा थोडासा अवघड आहे म्हणण्यापेक्षा एक कागज स्टोरीज करून दिलं मागे आहे अजून एक सांगतो आणि हे शेवटचं सांगतो तिथे कोणी तुमचे नंबर नाही त्यामुळे इथून जेव्हा तुम्ही निघाल तेव्हा हे खिडक्या वगैरे ज्या उघडलेल्या असतील या बंद करायच्या पडदे टाकायचे पुन्हा जायचं माझं शेवटचं लेक्चर असतानाच असं करतात आणि बाकी वेळ तसं करत नाहीये असं अजिबात नाही सेकंड Ada, what is the topic? It is fundamental concept in organic reaction mechanism. कोणी लिहू नका लक्ष द्या. Fundamental concept in organic reaction. आता याचं जर तुम्हाला हे का शिकतो याचं बेसिक पहिल्यांदा कळलं तर then there won't be any issues की हे असं या डायरेक्शनला आपण तर the first thing you have to understand is आपण ज्यावेळेला रिएक्शन लिहितो तुम्ही हे बघा कुठल्या पुस्तकात दिली तुम्हाला पहिल्यांदा कळायला पण बिफोर यू स्टार्ट स्टडी की ज्यावेळेला आपण कुठली पण रिएक्शन करतो कुठलीही रिएक्शन असते A + B gives C + D रिएक्शन आणि ज्यावेळेला आपण अशी रिएक्शन बघतो त्यावेळेला डाव्या बाजूला जे लिहिलेलं असतं त्याला आपण रिएक्टंट म्हणतो बरोबर आणि उजव्या बाजूला जे लिहिलेलं असतं त्याला आपण म्हणतो ओके आता जर डाव्या बाजूला लिहिलेलं रिएक्टंट असते आणि उजव्या बाजूला लिहिलेलं प्रोडक्ट असते तर आपल्याला माहिती आहे की जर ही रिएक्शन कंप्लीट झाली तो ये रिएक्शन या क्षणी शुरू होते when the reaction starts A और B का concentration बहुत ज्यादा होता है जबकि C और D का concentration 0 बराबर शुरू हुई है रिएक्शन और जब ये रिएक्शन खत्म हो जाएगी और अगर पूरी तरीके से रिएक्शन हो रही है तो A और B का concentration लगभग 0 हो जाएगा C और D का मैक्सिमम एग्रीड फाइन नो प्रॉब्लम फिर क्या ये A B रिएक्ट करके C और D बने ये क्या है बेसिकली दिस इज टेलिंग यू कहां से रिएक्शन शुरू हुई और कहां पे खत्म होगी राइट म्हणजे थोडक्यात तुम्ही इथून पुण्याला चालले इथून पुण्याला जाताना नाशिकहून सकाळी 5 वाजता निघाले आणि पुण्याला सकाळी 10 वाजता पोहोचले समजा तो रस्ता कसा होता मध्ये सिग्नलला जाताना घाटात लाईन होती का गाड्यांची चंदनपूरच्या घाटामध्ये टँकर आडवा आला होता मग तुम्ही कसे बाजूने गेले ही पूर्ण प्रोसेस नाही एक्सप्लेन केली व्हाट दिस रिएक्शन टेल्स यू इज नॉट द मेकॅनिझम समजते कसं झालं ती रिएक्शन कशी झाली मग आधी कोणी काय केलं मग त्याच्यानंतर काय झालं ही स्टोरी नाही सांगते हे डायरेक्ट इनिशियली असं होतं रिएक्शन सुरू झाली त्यावेळेला अशी सिच्युएशन होती आणि रिएक्शन संपली त्यावेळेला अशी सिच्युएशन होती एवढ्याच गोष्टींबद्दल बोलूया बरोबर आता इतके दिवस किंवा इतके वर्ष आपण ही कुठली पण रिएक्शन आपण लिहितो CaCO3 gives CaO + CO2 कॅल्शियम कार्बोनेटला हिट केलं तर तो कॅल्शियम कार्बोनेट कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड देतो कसं होतं काय होतं रिएक्शन याचं समजायची जी प्रोसेस आहे दॅट इज कॉल्ड ॲज रिएक्शन मेकॅनिझम आणि आपण ऑर्गॅनिक रिएक्शन मेकॅनिझम बघणार आहे म्हणजे कार्बन असलेले कंपाऊंड्सचे रिएक्शनचा मेकॅनिझम बघणार आहे
आणि तो रिएक्शन मेकॅनिझम शिकता डायरेक्टली येत नाही. जसं एबीसीडी शिकल्याशिवाय वाक्य तयार करता येत नाही, तसं आपल्याला एबीसीडी शिकता नाही कळतच नाही कशा सिलेबसचं. ए फॉर ऍपल आणि बी फॉर बॅट. नंतर कळतं की या अक्षरातून शब्द बनतात, शब्दातून वाक्य बनतात, वाक्याचे पॅराग्राफ बनतात आणि सो ऑन अँड सो फोर्थ. एक्झॅक्टली द सेम थिंग. माझा एम हा 12वी ऑर्गॅनिक रिएक्शन मेकॅनिझम शिकायची जी प्रोसेस आहे त्याच्या फंडामेंटल कन्सेप्ट मी आता बघणार. They won't make sense to start with. Obviously they will not. It did not make any sense. Neither we made any sense to start with. We just learned it. We just mugged it out. And then ultimately now we know that without that we would not have been in a position to understand the words and all that stuff. So what we are studying now are the fundamental concepts. We'll build the fundamental concepts in learning style. They might be a bit vague at times. They might be non-logical at times. But when they will be blended with the 12 standard reaction mechanism, they will be understood. Some of the part of the syllabus is will not be taught. The reason being, उसमें जो कुछ चीजें involved है, वो हम इस हिस्से में नहीं सीखेंगे अभी, क्योंकि वो जो topics है वो बाद में आएंगे. So we try and understand it in a simpler way, possibly the simplest of the way. Just eliminating the things which we will be studying later on, उसको हटा के हम पढ़ेंगे. तो फंडामेंटल कंसेप्ट समझने के लिए किसके फंडामेंटल कंसेप्ट समझना है? तो आपको ऑर्गेनिक रिएक्शन का मैकेनिज्म समझने के लिए कुछ चीजें समझनी चाहिए. उसमें सबसे पहले, अब ये टेक्स्ट में नहीं दिया हुआ है, प्लीज बड़े ध्यान से देखो कि there are two types of bonds. कोवैलेंट बॉन्ड जो है दो तरह के होते हैं. सिग्मा दिस इज द रिमोशन एंड पाई. ऐसे जब कार्बन कार्बन या किसी भी दो एलिमेंट में सिंगल बॉन्ड होता है, हम अभी कार्बन कार्बन की बात करेंगे, तो ये सिंगल बॉन्ड हमेशा से सिग्मा बॉन्ड है. आणि ज्या वेळेला कार्बन आणि कार्बन मध्ये डबल बॉन्ड असतो त्यावेळेला एक सिग्मा असतो आणि एक पाय असतो. ज्यावेळेला कार्बन आणि कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो एक सिग्मा असतो आणि दोन पाय असतो. What is the covalent bond? Basically it is the handshake between the two atoms in which they share. For example, this is a single covalent bond between the two carbon atoms, and when the shake hand takes place this way, it's a stronger shake hand. सिंगल बॉन्ड जो है वो इस तरीके से बनता है, दिस इज अ सिग्मा बॉन्ड. जबकि पाई बॉन्ड जो है वो ऐसे ओवरलैप से होता है. ओके, वी विल स्टडी दिस इज कॉल्ड एज अलोंग द न्यूक्लियस, इंटरन्यूक्लियर एक्सिस ओवरलैप, एंड दिस इज पैरेलल पाई जो होता है. लेकिन अभी उसके डिटेल में ना जाते हुए समझने की कोशिश करेंगे कि सिंगल बॉन्ड जो है वो सिग्मा बॉन्ड इस तरीके से बॉन्ड है. ये कार्बन इधर एक कार्बन एटम इलेक्ट्रॉन इस तरीके से बंधे हुए हैं. जबकि डबल बॉन्ड जो है उसमें का एक ऐसा बंधा हुआ है और दूसरा डबल बॉन्ड ऐसे बंधा हुआ है. दिस इज अ बिट वीकर, आई होप यू अंडरस्टैंड. और ट्रिपल बॉन्ड में एक सिग्मा और दो पाई होता है. क्यों, क्या, कैसे, ये आगे जाके समझेंगे. Once you understand कि this is a sigma bond and pi bond, I hope you will understand a very simple thing कि sigma bond is going to be strong and this is going to be a comparatively weaker bond. It will be a stronger bond and this is going to be a comparatively weaker bond. Okay, fine. Now, once you understand this, before we go to the mechanism of organic chemistry का आगे का part, let us see which type of reactions we are going to encounter in organic chemistry. और फिर आगे जाएंगे. ये हम सब बेसिक प्रिपेयर करें. कौन-कौन से टाइप के रिएक्शंस हम अमूमन ऑर्गेनिक केमिस्ट्री में एनकाउंटर करेंगे. तो बेसिकली we will be dealing with four types of reactions. The first type of reaction is called as substitution reaction. उसके मैकेनिज्म को समझने के लिए ये काम चलाएंगे. Substitution reaction. You know what is substitution? If you play any game whatsoever, it might be football, it might be hockey, cricket.
ऑर्गेनिक सब्स्टिट्यूशन नहीं होता है क्रिकेट में ज्यादा, सब्स्टिट्यूट फिल्डर येतो, ओके, की लागलो याला त्याला, तो जातो सांगतो की मान दुखते वगैरे, तो जातो त्याच्या ऐवजी दुसऱ्या, दॅट इज अ सब्स्टिट्यूट. हॉकी फुटबॉलला पण असंच होतं, ते लागू नाही ते ऑफिशियली अलाउड इन नंबर ऑफ सब्स्टिट्यूशन. सो व्हॉट इज द सबस्टिट्यूशन रिएक्शन? तर एका कंपाऊंड मधल्या एखाद्या पार्टला दुसऱ्या कंपाऊंड मधला कुठला तरी पार्ट येऊन सबस्टिट्यूट करेल, दॅट इज अ सबस्टिट्यूशन रिएक्शन. फॉर एक्झाम्पल, लेट अस टेक अ व्हेरी सिंपल एक्झाम्पल अँड अंडरस्टँड दिस. ही 12वीची पहिली रिएक्शन आहे 12वीच्या सिलेबस मध्ये. काय होते रीड बघा, एकदम शांतपणे बघायचं काय सांगितलं. CH4 CH4 म्हणजे काय, मिथेन वर या मिथेनशी ज्यावेळेला क्लोरीन रिएक्ट होतो त्यावेळेला मी क्लोरीनला Cl2 न लिहिता मी असं लिहितो ClCl. चालेल काय, कारण काय क्लोरीनचे 7 इलेक्ट्रॉन, एक अदृश्य 6 दिसले सगळ्यांना, 2 3 4 5 6 7. हा क्लोरीन याचा हा 1 2 3 4 5 6 7 हा कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. या क्लोरीनचा एक इलेक्ट्रॉन, या क्लोरीनचा एक इलेक्ट्रॉन. मग अल्ट्राव्हायोलेट लाईट ज्यावेळेला येऊन पडतो, अल्ट्राव्हायोलेट लाईट का बरं वापरायचा हे पण नंतर सांगेल तुम्हाला. त्यावेळेला व्हॉट हॅपन्स इज दिस हायड्रोजन ॲटम किंवा दिस म्हणण्यापेक्षा कुठलाही झाला, हायड्रोजन ॲटम ऑफ मिथेन is replaced, is substituted by the chlorine atom and the reaction proceeds this. तुम्हाला विश्वास का बरं इकडचं का नाही, कुठलाही घेऊ शकता, that's not going to be anything possible. प्लस काय येणार, is this a substitution reaction? Yes. Who is being substituted? H. Who is substituting H? Cl. And we get CH3Cl. This is methane, this is chlorine, this is methyl chloride, often named in the IUPAC system as chloromethane, and it's this is a type of reaction which is called substitution reaction. ही ऑर्गॅनिक रिएक्शन आहे ना. आता जेव्हा आपण फंडामेंटल कन्सेप्ट शिकू त्यावेळेला या रिएक्शनची स्टोरी आपल्याला माहिती आहे, पिक्चर इथे सुरू झाला आणि इथे सांगतो. ओके, द स्टोरी पार्ट वी आर नॉट फॅमिलियर एट ऑल राइट नाउ, की कशी रिएक्शन झाली. क्लोरीन रिएक्ट झाला मिथेनशी अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या प्रेझेन्स मध्ये आणि मिथाइल क्लोराइड आणि हायड्रोजन क्लोराइड दिलं. प्रोसेस काय झाली हे नाही माहितीये. ज्यावेळेला आपण ऑर्गॅनिक रिएक्शनचं मेकॅनिझम बघू तेव्हा कळेल प्रोसेस काय. याच्या प्रोसेसला म्हणतात फ्री रॅडिकल मेकॅनिझम. So what is free radical? How is it formed? When a free radical is formed, how does it attack the substrate? Which is the substrate? When the attack is made onto the substrate, how does the substrate react, and so on? The entire topic will be considered under organic reaction mechanism. So we are studying the types of reaction. इसके mechanism हम बाद में पढ़ेंगे. पहली टाइप थी substitution reaction. सबको समझ में आया substitution reaction? एक एक उदाहरण घेतोय फक्त समजून घेण्यासाठी. द सेकंड रिएक्शन इज ऍडिशन रिएक्शन. हे पण 12वीची रिएक्शन घेतोय. ही रिएक्शन 12वीत पण आहे आणि पुढच्या धड्यामध्ये पण आहे. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन्स नावाचा पार्ट जो आहे त्याच्यामध्ये ही रिएक्शन आहे. ऍडिशन रिएक्शन मध्ये काय होतं तर ऍडिशन रिएक्शन, ऍडिशन म्हणजे एकदम सोपं आहे. दोन रिएक्टंट मिळून किती प्रोडक्ट तयार करतील, एकच प्रोडक्ट. You will have two reactants and the two reactants combine together to form a single product. We say it is addition reaction. नक्की कळलं. आता addition reaction हा जो फिनोमेना आहे हा जनरली डबल बॉन्ड असलेल्या कंपाऊंड बरोबर असोसिएटेड आहे. कारण डबल बॉन्ड असलेल्या कंपाऊंड्स मध्ये एक बॉन्ड कुठला असतो, एक कुठला असतो, हा आरामात तुटू शकतो आणि तो तुटल्यामुळे ऍडिशन रिएक्शन पॉसिबल आहे. म्हणून ही रिव्हर्स. उदाहरण लेट अस टेक द एक्झाम्पल. ही रिएक्शन आपण बघणार आहे 11वी मध्ये. ही रिएक्शन अल्केन्सच्या नंतर एक धडा आहे अल्किन्स नावाचा, त्याच्यामध्ये रिएक्शन बनणार आहे. C डबल बॉन्ड C.
HHHH plus HCl. What is this? This is an alkene. What is the name of this alkene? The name of this alkene is ethene, or common name is ethylene. And when hydrogen chloride is allowed to react with ethylene, काय होतं बघा? The double bond between carbon and carbon breaks. म्हणजे कुठला बॉन्ड तुटला? सिग्मा तुटला का पाय तुटला? पाय तुटला. आणि मग पाय तुटल्यानंतर काय होईल? तर पाय बॉन्ड तुटल्यामुळे there is a valency which is unfilled, unsatisfied. 1 2 3 4 इथे आहे का कोणी दुसऱ्या साईडला? नाही. इथे आहे का कोणी दुसऱ्या साईडला? नाही. का बरं झालं असं? Because the double bond broke off, the pi bond broke off, and because of the breaking of the pi bond, there are extra valencies on carbon atoms which are available. One valency will be filled up by hydrogen, and the other valency will be filled up by hydrogen. Were there two reactants? Yes. Is there single product? Yes. So addition हुआ है? Yes. अमूमन जो unsaturated compounds होते हैं, unsaturated समझते हो? जिनमें डबल या ट्रिपल बॉन्ड होता है उनको हम unsaturated compounds कहते हैं. वो unsaturated compound के reaction जनरली एडिशन रिएक्शन, क्योंकि पाई बॉन्ड एक तो वीक होता है, आराम से टूटता है, फिर एडिशन होना आसान हो जाता है. जैसे क्लियर हो गया. The name of this compound is ethene. Common name is ethylene. ये जो compound है इसका common name है, get it? What is the common name of this compound? लिखना है. जो लक्षण नव्हतं आता काय आणि व्हेरी क्लिअरली वन इज एबल टू मेक आउट. मी पण नव्हतं, मी आता जवळजवळ 10-15 वर्षापासून शिकतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या आई बाबांना खूप आरामात येण्यात काढू शकता, कारण त्यांनी तुमच्या एकची एखादच पोरगा पोरगी बघितलं असेल तुमचा मोठा भाऊ बहीण, नाही तुम्हीच पहिली येण्यात काढणार. मस्त अशी बसली काहीतरी विचार करते. तू काय विचार करत होती एवढा? यार एक डोळे आले, सुट्टी का देत नाही, काय होईल सुट्टी दिली, 2 दिवस सुट्टी तर आम्हाला तरी बरं वाटतं. तुझे एक डोळे उघडेच ना. हा काय इथे हात पाय ठेवतो. आणि आम्ही टेलिंग दिस बिकॉज नॉर्मली तुझं लक्ष असतं, तू आता तू विचार काय विचारलं तुला सांग बरं. हा ठरलं का? तू एक चांगली आत्या नाही होऊ शकत. हा नाव आमच्यामध्ये जनरली आत्या ठेवते. So this is ethyl chloride or fluoroether. Ethyl chloride or fluoroether. तर दोन्ही रिएक्शन मध्ये कोणाकडे डाऊट? The third type of reaction is elimination. म्हणजे ना मला वाटतं इव्हनिंग बॅक म्हणजे झू मध्ये आला तरी बकऱ्या ओरडतात म्हणजे आता तो हॉर्नचा आवाज येतो तेव्हा आम्ही काहीतरी बोलतो. आय डोंट अंडरस्टँड. इथे जे चालू आहे ते सोडून बाकी सगळ्या जगाची चिंता असते त्यावेळी. अरे ती गाडीचा आवाज येतो मग किती कोण हसू येणार.
एलिमिनेशन मध्ये काय होतं, एलिमिनेट करणं म्हणजे आम्ही तो आहे का ते बाहेर दाखवलं हां काय एलिमिनेशन रिएक्शन, एलिमिनेट करणं याचा अर्थ काढून टाकणं. जसं आपण आता त्याला एलिमिनेट केलं तर एलिमिनेशन रिएक्शन इज बेसिकली अ रिएक्शन in which something is taken out of a compound, rather it is just the reverse of addition reaction. Addition reaction मध्ये एका कंपाऊंड मध्ये दुसरं काहीतरी ऍड एकच प्रोडक्ट येतो, इथं हा तुटून असं काहीतरी ऍड म्हणजे जनरली इथं अनसॅच्युरेटेड कंपाऊंड सॅच्युरेटेड होतं, इथे जनरली सॅच्युरेटेड कंपाऊंड हे अनसॅच्युरेटेड होतं. सो द एक्झाम्पल इज व्हेरी सिम्पल, व्हेरी सिम्पल. इथाइल अल्कोहोल जर घेतलं आणि इथाइल अल्कोहोलला गरम केलं, in presence of sulfuric acid. सल्फ्युरिक ऍसिड हा एक डिहायड्रेटिंग एजंट असतो. डी म्हणजे काढून टाकतो, पाणी काढून टाकण्यासाठी हायड्रेटिंग म्हणजे पाणी. तर त्या केस मध्ये काय होतं, when is this ethyl alcohol, what is the common name? अरे ethyl alcohol is common है, क्या सोच रहे हो? IUPAC नाम काळा बुरशी में कुत्रा बुरशी क्या है? लेक्चर आला था IUPAC हाँ this is ethanol. When ethyl alcohol, and now nature when it is heated with a strong dehydrating agent like ethyl alcohol, या कार्बन ॲटमचा H आणि याचा OH हा काय होईल रिएक्ट म्हणून what it will combine to form H2. and this is called ethene or ethene. This is called ethene or ethene. इकडे सगळ्या रिएक्टमेंट रिएक्शन ही जागा कमी पडणार आहे समजून घ्या. क्वेश्चनला पहिला What is the necessity of studying? Explain what is sigma bond and pi bond. Explain what is sigma bond and pi bond. Explain what is sigma bond and pi bond. Next, giving one example. Giving one example. Explain the following types of organic reactions. Explain the following types of organic reactions. Explain the following types of organic reactions. ले आचार्य को हाँ बोलो सर.
हॅलो, हां बोल ना. अरे तर 200 छापल्या होत्या विकी. कशाचे मिळून? हां 450. किती सांगितले? हां बरोबर आहे ना मग. चालेल ठीक आहे. हां ये ना तू. हां इन्व्हर्टर बोम मारते. कुठून? मग बॅटरी कशी काय चार्ज होती? होईल, ऑटो होईल. ऑटो होईल का? विकी मला काहीच कळत नाही. आता बॅटरी बोंबलती आहे. आता सोलारवर चालू आहे ना. हां. बॅटरी चार्ज कशी होईल मग त्याच्याने? बॅटरी चार्ज नाही, तू ये नंतर बघू. चाललं सांगितलं. नावाचं सांगितलं, तुम्हाला काय आठवणार नाही. आता अजून बोललो नावाचं